नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1चा संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न क्रमांक 7 ते प्रश्न क्रमांक 11चा सराव करणार आहोत। संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 वरील हा तिसरा व्हिडिओ आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या सर्व प्रश्नांचा सराव केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जर तुम्हाला ह्या सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझा हा व्हॉट्सअप नंबर सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता 9वी असा मेसेज करा। मी तुम्हाला इयत्ता 9वीच्या बाकीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन। आपण इथे डायरेक्टली प्रश्न क्रमांक 7ला सुरुवात करूयात। प्रश्न काय दिलेला आहे बघा, पुढील प्रत्येक उदाहरणातील संचांचा छेद संच वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवा। आपल्याला काही संच दिलेले आहेत, त्यांचा जो छेद संच असेल तो वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवायचा आहे। आता छेद संच म्हणजे काय, तर दिलेल्या दोन्ही संचांचा जो सामायिक घटक असेल तो छेद संचामध्ये येतो। तर बघा इथे ए संच आणि बी संच आहे, दोघांमध्येही 4 आहे, म्हणजे दोघांच्याही छेद संचाचा जो घटक आहे तो आहे 4। मग आता आपण याची आकृती कशी काढायची, तर समजा आपण दोन्ही संचांसाठी वर्तुळ तयार केलं तर ती दोन्ही वर्तुळे एकमेकांना छेदतील अशा पद्धतीने काढायचं आणि जिथे छेदलेला भाग आहे तिथे हा सामायिक घटक लिहायचा। तर समजा मी इथे संच ए साठी एक वर्तुळ तयार केलं आणि ह्याच पद्धतीने संच बी साठी एक दुसरं वर्तुळ तयार केलं। दोन्हीच वर्तुळे एकमेकांना छेदत आहेत। आता आपण त्यांची नावं लिहून घेऊयात। तर इथे मी नाव लिहितो ए आणि इथे नाव लिहितो बी, म्हणजे ही संचाची नावं आहेत। आता आपण घटक लिहिताना काय करायचं, तर घटक लिहिताना सर्वात अगोदर जो सामायिक घटक आहे तो लिहायचा, जो आहे 4। तो 4 कुठे लिहायचा, तर दोन्ही वर्तुळांचा जो छेदलेला सामायिक भाग आहे तिथे आपण 4 लिहिले। आता उरलेले घटक लिहूयात। तर ए संचामध्ये उरलेले घटक आहेत 3, 5 आणि 7। मी इथे लिहूयात 3, 5, 7 आणि बी संचामध्ये उरलेले घटक आहेत 1 आणि 8, कारण की 4 आपण अगोदरच लिहिलेला होता। तर अशा पद्धतीने हा आपण छेद संच वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवलेला आहे। हे झालं पहिलं उदाहरण। आता याच प्रश्नामधील आपण दुसरं उदाहरण पाहूयात, जिथे आपल्याला संच पी आणि संच क्यू दिलेले आहेत आणि बघा इथे सामायिक घटक कोणते आहेत, तर सामायिक घटक इथे बी आहे, इथे देखील बी आहे, इथे ई आहे, इथे देखील ई आहे, म्हणजे इथे 2 घटक सामायिक आहेत। मग आपण पुन्हा इथे काय करूयात, तर वर्तुळ तयार करूयात। तर हे वर्तुळ आहे पी संचासाठी आणि हे वर्तुळ आपण तयार करूया क्यू संचासाठी। दोघांचीही अगोदर आपण नावं लिहून घेऊयात। तर हा आहे पी आणि हा आहे क्यू। आता सामायिक घटक आहेत ते अगोदर लिहूयात। तर इथे बी आहे, इथे ई आहे आणि तेच दोन्ही घटक इथे देखील आहेत, मग आपण लिहिलं बी आणि ई। सामायिक घटक लिहिले। आता उरलेले घटक लिहूयात। तर पी संचामध्ये उरलेले घटक आहेत ए, सी, एफ। इतकं लिहिलं बघा, इतकेच घटक आहेत ना। हां, त्यानंतर क्यू संचामध्ये जे उरलेले घटक आहेत ते लिहूयात। तर एल, एम आणि एन हे घटक उरलेले आहेत, एल, एम, एन। चला इतकं झालं। आता पुढे जाऊयात। आता याच प्रश्नातील तिसरं उदाहरण, इथे दोन्ही संच जे दिलेले आहेत त्यांना आपल्याला अगोदर यादी संचामध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल। मग काय सांगितलं आहे बघा, x बरोबर x, x ही 80 व 100 यांच्या दरम्यानची मूळ संख्या आहे। मग काय होईल बघा रूपांतर, x बरोबर महिरपी कंसामध्ये 80 नंतरची मूळ संख्या कोणती, तर ती आहे 83, त्यानंतर आहे 89 आणि त्यानंतर आहे 97। हा कंस पूर्ण केला। त्यानंतर y संचासाठी काय सांगितलं आहे बघा, y बरोबर y ही 90 व 100 यांमधील विषम संख्या आहे। मग 90 व 100 मधील विषम संख्या कोणती, तर पहिली आहे 91, त्यानंतर 93, त्यानंतर 95, त्यानंतर 97 आणि शेवटी येईल 99। हा कंस पूर्ण। तर बघा इथे आपण काय केलं, तर दोन्ही संचांना अगोदर आपण रूपांतर करून घेतलं यादी संचामध्ये। आता आपण सामायिक घटक शोधूयात। तर सामायिक घटक इथे आहे 97 आणि इथे देखील 97, म्हणजे हा 97 हा जो घटक आहे तो इथे सामायिक आहे। मग आता आपण इथे काय करूयात, तर 2 वर्तुळे तयार करून घेऊयात जी एकमेकांना छेदतील। तर हे झालं पहिलं वर्तुळ आणि हे झालं दुसरं वर्तुळ। दोन्ही वर्तुळांना अगोदर आता आपण नाव देऊयात। हा आहे एक्स संच आणि हा आहे वाय संच। तर इथे आता आपण सामायिक घटक अगोदर लिहूयात, जो आहे 97। सामायिक घटक लिहिला। आता उरलेले घटक लिहूयात। तर इथे येईल 83, 89, 97 अगोदरच लिहिलेलं आहे।
त्यानंतर वाय संचाचे घटक लिहूयात 91, 93, 95, 99. तर अशा पद्धतीने हा 7वा प्रश्न कंप्लीट झाला. चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 8ला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 8व्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे खालीलपैकी कोणते संच कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. तर बघा इथे आपल्याला सर्वात अगोदर सांगितलेले आहे x बरोबर सर्व चौकोनांचा संच, म्हणजे सर्व जे काही प्रकारचे चौकोन आहेत त्यांचा संच. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे y बरोबर सर्व समभुज चौकोनांचा संच. आता हे जे समभुज चौकोन आहेत ते चौकोनाचाच एक घटक आहेत, चौकोनाचाच एक प्रकार आहेत. म्हणजे हा जो y आहे, yचे जे घटक आहेत ते x मध्ये येणारच आहेत. म्हणून आपण लिहायचं आहे संच y उपसंच x. इतकं झालं. आता हे जे समभुज चौकोन आहेत ते समांतरभुज चौकोनाचाच एक भाग आहे, एक प्रकार आहे. बरोबर. म्हणजे हे जे समभुज चौकोन आहेत ते सर्व समांतरभुज चौकोन देखील असतातच. ओके. मग आपण इथे लिहायचं आहे y उपसंच t. इतकं झालं. आता पुढे s बरोबर सर्व चौरसांचा संच. आता हे जे चौरस आहेत हेच चौकोन देखील असतात. चौरस समभुज चौकोन देखील असतात, चौरस समांतरभुज चौकोन देखील असतात आणि चौरस आयत देखील असतात. म्हणजे आपण काय करू शकतो तर हा जो s आहे तो ह्या इतर सर्वांचा उपसंच होऊ शकतो, हे आपण लिहू शकतो. मग आपण लिहायचं एका बाजूने लिहूयात s उपसंच x, त्यानंतर s उपसंच y, त्यानंतर s उपसंच t आणि s उपसंच v. इतकं झालं. आता पुढे सर्व समांतरभुज चौकोनांचा संच. आता हे जे समांतरभुज चौकोन आहेत ते सर्व चौकोनच असतात. बरोबर. मग आपण इथे लिहू शकतो t उपसंच x, त्यानंतर v बरोबर सर्व आयतांचा संच. तर हे जे आयत आहेत ते समांतरभुज चौकोन होऊ शकतात आणि चौकोन देखील होऊ शकतात. म्हणजेच v उपसंच x आणि v उपसंच t. तर अशा पद्धतीने हा झाला आपला प्रश्न. त्यानंतर पुढे जाऊयात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. जर m हा कोणताही एक संच असेल तर m संयोग संच फाय आणि m संयोग संच फाय लिहा. आपल्याला काय सांगितलं आहे बघा, m संयोग संच फाय बरोबर किती आणि m छेद संच फाय बरोबर किती. आता हा फाय म्हणजे काय तर रिक्त संच, रिकामी संच ज्यामध्ये काहीही घटक नाही. आता काहीही नाही आणि काहीही नाही मग ते आपण मिळवणार कसं, काहीच मिळवू शकत नाही. म्हणजे जे एकूण घटक येतील ते काय येतील तर फक्त m चे जे घटक असतील तेवढेच येतील. याचा अर्थ m संयोग संच फाय बरोबर संच m. आणि ह्या m संचासोबत जर याचा छेद संच लिहायचा असेल तर काय करावं लागेल, ह्या रिक्त संचामध्ये काहीही घटक नाही त्यामुळे आपण या दोघांमधील काहीही सामायिक घटक शोधू शकत नाही. याचा अर्थ जो यांचा छेद संच येईल तो काय येईल रिक्त संच येईल. म्हणजे तो देखील फाय अशा पद्धतीने लिहायचा, रिक्त लिहायचा, रिकामी लिहायचा. इतकं झालं. आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 10. शेजारील वेनाकृतीवरून UAB A संयोग संच B आणि A छेद संच B हे संच लिहा. सर्वात अगोदर आपण लिहूयात संच U. आता U कुठे आहे बघा, तर हा जो आयत आहे ह्या आयताला U असं नाव दिलेलं आहे. म्हणजे ह्या आयतामध्ये जे काही घटक आहेत ते सर्व संच U चे घटक आहेत. तर हे जे सर्व घटक आहेत सर्वच्या सर्व घटक आपण इथे लिहायचे आहेत. म्हणून संच U बरोबर महिरपी कवसात आपण 1 लिहूयात. त्यानंतर बघा क्रमाने जाऊयात आपण. 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत, 5 आहेत, 6 नाहीत. मग आपण अगोदर 5 पर्यंत लिहून घेऊयात. 2 3 4 5. 6 नाहीत मग 7 आहेत. 7 नंतर 8, 8 नंतर 9, 9 नंतर 10 आहेत. म्हणजे आपण 7 8 9 10. 10 नंतर इथे 11 आहेत, 11 लिहिले. आणि 11 नंतर 12 नाहीत, डायरेक्टली 13 आहेत. चला सर्व घटक लिहून झाले. आपण हा संच कंप्लीट करूया. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे संच A. मग इथे नाव लिहून घ्यायचं आहे A.
बरोबर ए कुठे आहे बघा, तर हे जे लंबवर्तुळ आहे ते ए साठी आहे. तर यामध्ये कोणकोणते घटक येतात, 1 2 3 5 7. इथे लिहूयात 1 2 3, त्यानंतर आहे 5 आणि 7 कंस पूर्ण. त्यानंतर सांगितलेलं आहे संच बी. मग इथे बी बरोबर कंसामध्ये बीचे घटक कोणते आहेत बघा, 1 आहे, 5 आहे, 8 9 10. 1 5 8 9 आणि 10 इतकं झालं. आता आपल्याला काय लिहायचं आहे बघा, ए संयोग संच बी लिहायचं आहे. ए संयोग संच बी म्हणजे काय करावं लागेल, तर संच ए आणि संच बी या सर्वांचे घटक. तर ते घटक काय आहेत बघा, तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे. ही क्रमाने लिहूयात 1 2 3. त्यानंतर 4 नाहीत, 5 आहेत, 5 लिहिले. 6 तर नाही, तसं 7 आहेत, 8 आहेत, 9 आहेत, 10 आहेत. म्हणजे 7 8 9 आणि 10 इथे झाला आपला हा संयोग संच पूर्ण. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे ए छेदसंच बी. ए छेदसंच बी. मग यामध्ये कोणते घटक येतील, तर ए आणि बी ह्या दोघांचे जे सामायिक घटक आहेत ते येतील, जे आहेत इथे 1 आणि 5. मी इथे लिहिला 1 5. चला, हा 10वा प्रश्न आपला इथे कंप्लीट झाला. आता 11वा प्रश्न. 11व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, जर नंबर ऑफ ए बरोबर 7, नंबर ऑफ बी बरोबर 13, नंबर ऑफ ए छेदसंच बी बरोबर 4, तर नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर किती. मग हे उत्तर शोधण्यासाठी आपण सूत्र लिहूयात. तर सूत्र आहे नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेदसंच बी. चला, आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात इथे. तर नंबर ऑफ एची किंमत आहे 7 अधिक नंबर ऑफ बीची किंमत आहे 13 वजा नंबर ऑफ ए छेदसंच बीची किंमत आहे 4. तर आता ही बेरीज करूयात अगोदर. तर 7 अधिक 13 उत्तर आलं 20 वजा 4. 20 वजा 4 उत्तर आलं 16. ही 16 कसली किंमत आहे, तर नंबर ऑफ ए संयोग संच बीच. आपल्याला जी किंमत मिळाली त्याला लगेच आपण बॉक्स तयार करून घ्यायचं. चला, हे आपलं उत्तर आहे, उत्तर मिळालं. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न क्रमांक 11 कंप्लीट केलेला आहे आणि यासोबतच आपला संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 देखील कंप्लीट झालेला आहे. प्रकरण 1 वरील आपण सर्व प्रश्नांचा सराव केलेला आहे. त्या सर्वांची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर ह्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही इयत्ता 9B असा मेसेज करा, मी तुम्हाला सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर ह्या व्हिडिओला आठवणीने लाईक करा, व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.